नमस्कार, माझं नाव भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तब्येत खूप डाऊन आहे. सर्दीने हैराण केले, अंगात थोडा ताप आहे. 4 दिवसाच्या अयोध्ये दौऱ्याची धावपळ, तिथली थंडी, हे सगळं या वयात सोसणं अवघड होतं. तरी हाऊस आहे म्हणूनच गेलो होतो. असो, माझं रडगाणं बाजूला ठेवू आणि आपण विषयाकडे वळू. मुद्दा असा आहे मित्रांनो, की तुमच्या एक लक्षात आलं असेल, गेले 4-5 महिन्यापासून मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालेलं होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका अंबड काय कुठच्या छोट्या तालुक्यामध्ये सुरू झालेलं एका गावातलं आंदोलन भगवं वादळ होऊन मुंबईवर येऊन धडकलेलं आहे. आणि जी काय तारांबळ उडालेली आहे, त्यानंतर मला असं वाटलं की हे अधिक त्याकडे दुर्लक्ष करू नये. आणि ह्या विषयात शिरण्यापूर्वी मी थोडा खुलासा देऊ इच्छितो. इंग्रजीमध्ये पॉलिटिकली करेक्ट अशी एक शब्दावली आहे. पॉलिटिकली करेक्ट म्हणजे राजकीयदृष्ट्या शहाणपणा वाटावं असं. आपल्याकडे मराठीत पण तशीच एक काहीशी म्हण किंवा वचन आहे, सत्तेपुढे शहाणपण नाही. आता सत्तेपुढे शहाणपण नाही असं म्हटलं की अनेकांना वाटेल की ज्याच्या हातात सत्तेचा बडगा आहे, राजसत्ता आहे. असं बिलकुल नसतं मित्रांनो. सत्ता म्हणजे अधिकार, बळ, सक्ती करण्याची ज्याची कुवत आहे ती सत्ता असते. आणि सक्ती करण्याची कुवत नसलेला कुठलाही राजा, राज्यकर्ता हा कधीही सत्ता असतो असं मी मानत नाही. त्याच्याकडे सक्ती करण्याची कुवत असली पाहिजे. कायद्याचं राज्य म्हणजे काय असतं मित्रांनो? कायदा म्हणजेच सक्ती असते. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही कराल असं नाही. तुम्ही जे कराल ते कायद्याच्या चौकटीत बसलं पाहिजे अशी सक्ती केली जाते. त्याला कायद्याचं राज्य म्हणतात. आणि म्हणूनच ज्या प्रकारे हे मराठा आंदोलन गेल्या काही महिन्यामध्ये सरकत आलेलं आहे, त्याकडे बघितल्यानंतर कायद्याचं राज्य आहे असं म्हणायची कोणी हिम्मत करू नये. कारण एक व्यक्ती, मनोज जरांगे नावाचा माणूस, ज्याच्याकडे नेमकी कुठली संघटना आहे याचा कोणालाही पत्ता नाही, ज्याच्याकडे कुठचा राजकीय पक्ष आहे याचा कोणाला पत्ता नाही, तो संपूर्ण महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासनाला आपल्या पाठीराख्यांच्या संख्याबळावर ओलीस ठेवण्याचा प्रयत्न करत असेल आणि कायदेशीररित्या जे गुन्हे नोंदले गेलेले आहेत ते मागे घेण्याची अट मुंबईची कोंडी न करण्यासाठी ठेवत असेल, तर मग मनोज जरांगे किंवा त्यांनी जमवलेला जो जनसमुदाय आहे त्याला सत्ता म्हणावं लागतं. आणि त्या सत्तेपुढे शहाणपण नाही. हे आपल्याला ज्या प्रकारे सरकार, मंत्री, मुख्यमंत्री वागत आहेत त्यावरून दिसतं. म्हणजे रोज आपण ज्या आंदोलनाच्या सुरुवातीपासून बघितलं तर मनोज जरांगे यांच्या मागण्या सतत बदलत राहिलेल्या आहेत. आणि त्या बदललेल्या मागण्यांपुढे नांगी टाकल्यासारखं महाराष्ट्र सरकार काय दुरुस्ती करतं आहे, काय सर्वे करतं आहे, जे काय चालू आहे हे बघितल्यानंतर मनोज जरांगे यांच्या सत्तेपुढे महाराष्ट्र सरकारचं आणि कायद्याचं शहाणपण चालत नाही या निष्कर्षाप्रत यावं लागतं. पण म्हणून मनोज जरांगे करतायत त्याला मनमानी आहे असं पण मी म्हणणार नाही. मनोज जरांगे यांच्यातला जो आत्मविश्वास आहे, ते ज्या प्रकारे वागतायत, ज्या प्रकारे बोलतायत, ज्या प्रकारे मागण्या पुढे टाकतायत आणि सरकारला अटी घालतायत, हे एक येऊ घातलेल्या मोठ्या संकटाची चाहूल आहे असं मला वाटतं. कारण तोंड देखलं त्यांच्या मागण्या सरकार मान्य करील, करतंसुद्धा आहे, पण त्या टिकतील का? ज्या प्रकारे याची एक प्रतिक्रिया म्हणून मराठे तर इतर लहान मोठ्या समाजांमध्ये मराठ्यांच्या विषयी एक वेगळी भावना हळूहळू तयार झालेली आहे.
त्याचे दुष्परिणाम भवितव्यात संभवतात, यापुढे डोळेझाक करून चालणार नाही. आज आपण बारकाईने बघितलं तर 4-5 दिवसापूर्वी कधीतरी 20 तारीख मला वाटते त्याने अंतरवली सराटी आपल्या गावातून ही पदयात्रा सुरू केली आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ती पदयात्रा नव्या मुंबईत म्हणजे मुंबई महानगराच्या वेशीवर येऊन थडकली आणि त्यानंतर संपूर्ण नागरी जीवनामध्ये नवी मुंबईच्या नागरी जीवनामध्ये जी काय समस्या निर्माण झाली आहे त्याकडे लक्ष देण्यापेक्षा सरकारला एकदा हा मानवी लोंढा परत उलटा कसा जाईल या दृष्टीने विचार करावा लागतो आहे. आणि म्हणून मग नवनव्या अटी आणि नवनव्या मागण्या जरांगे पाटील ठेवतायत, जाहीररित्या ठेवतायत आणि परत जाणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, अतिशय शांतपणे असं जेव्हा जरांगे पाटील म्हणतात तेव्हा त्याची भीती जर सरकारला वाटत असेल तर मुंबईकर आणि नव्या मुंबईतला सामान्य नागरिक हा किती घाबरलेला असेल याची कल्पना येते. कारण ज्या प्रकारे या सगळ्या मागण्या करताना यापूर्वी अशा आंदोलनातून नोंदले गेलेले गुन्हे सरसकट मागे घ्या, ही जी मागणी आहे ही अतिशय गंभीर आहे. कारण शांततेने जर काही झालं असेल तर हे गुन्हे नोंदले जाण्याचं काहीही कारण नव्हतं. पण पोलीस यंत्रणेने आणि शासकीय यंत्रणेने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने शेकड्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते जर मागे घ्यायचे असतील तर उद्या कुठलाही एक जनसमुदाय अशा प्रकारे माणसांची एक झुंड आणि प्रचंड जमाव निर्माण करेल आणि सरकारला वेठीस धरेल की नाहीतर आम्ही रस्ते रोखून धरू, पहिले सगळे आमच्या विरुद्धचे गुन्हे मागे घ्या. अगदी फार दूर जाण्याची गरज नाही आहे. काल परवाच अयोध्येतल्या राम जन्मभूमी मंदिरातल्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आदल्या दिवशी जी एक शोभायात्रा निघाली होती मुंबईजवळच्या मीरा भाईंदर या महानगर परिसरामध्ये, तिथल्या मुस्लिम वस्तीमध्ये, नयानगर नावाच्या मुस्लिम वस्तीमध्ये त्या शोभायात्रेवर जबरदस्त हल्ला करण्यात आला, गाड्या फोडण्यात आल्या, काही लोक जखमी झाले, काही लोकांची पळापळ झाली. त्यामध्ये अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा अनेकांना अटक झालेली आहे, कठोर कारवाई बुलडोझर फिरवून केलेली आहे. उद्या त्या नयानगरमधली मुस्लिम वस्ती एक गठ्ठा आहे, तिथूनही 1,00,000-2 लाख लोकांचा मोर्चा निघू शकतो आणि तो मोर्चा पश्चिम रेल्वेच्या हे नयानगर भाईंदर वगैरे पश्चिम रेल्वेच्या स्थानकावर येतं आणि त्यामुळे तिथून जर 1,00,000-2 लाख लोक गोळा केले आणि इतरत्रचे जाऊन त्यांना मिळाले तर मनोज जरांगेंनी जेवढा जनसमुदाय गोळा केला आहे कदाचित त्यापेक्षा अधिक मोठा जनसमुदाय या नयनगरच्या निमित्ताने मुस्लिम संघटना काढू शकतात आणि त्यासुद्धा महाराष्ट्र सरकारला अशाच प्रकारे ओलीस ठेवू शकतात, वेठीस धरू शकतात. आणि त्यांनी जर म्हटलं की त्या नयानगरच्या घटनेनंतर जे गुन्हे दाखल केलेत किंवा ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांना बिनशर्त सोडलं पाहिजे, अदरवाईज आम्ही सगळ्या मुंबईकडे जाणाऱ्या किंवा भाईंदरपासून इतरत्र कुठे जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांची नाकेबंदी करू, तर सरकार काय करणार आहे, शासन व्यवस्था काय करणार आहे. त्यामुळे एक प्रकारे हा प्रश्न गंभीर आहे असं मला वाटतं की तो मराठा आरक्षणापुरता नसून तो आता कायदा सुव्यवस्थेचा आणि शासकीय यंत्रणेच्या अधिकाराचा विषय झालेला आहे. सत्तेबाहेर आणि लोकशाही निवडणूक वगैरे यापासून सगळीकडे पलीकडे असलेला एक माणूस जर प्रचंड जनसमुदाय उभा करून आणि इकडून तिकडे हलवत जर एखाद्या शहराची कोंडी करणार असेल आणि त्यासमोर नतमस्तक झाल्यासारखं सरकार झुकणार असेल तर मग विषय आरक्षणाचा राहत नाही, तो विषय मराठ्यांच्या मागणीपुरता राहत नाही, मराठा समाजाच्या मागणीपुरता राहत नाही, तर तो एक जनसमुदाय
विरुद्ध उरलेला जनसमुदाय ज्याची कोंडी झालेली आहे असा प्रश्न तयार होतो. आणि म्हणून मी हा विषय इतके दिवस बोलायचा टाळत होतो. मला वाटते मी व्हिडिओ केला होता की मराठा आरक्षण नाही तोपर्यंत सगळ्या राजकीय नेत्यांना गावबंदी, म्हणजे गावात फक्त मराठे राहतात का? मराठ्यांखेरीज आणखीन काही 18 पगड जाती आहेत, त्यांची वस्तीसुद्धा त्या त्या गावात आहे. आणि त्या गावामध्ये कुठल्याही पुढाऱ्याला जर बंदी घातली जाणार असेल तर तो दुसऱ्या समाजाचा, मराठेतर समाजाचा नेता असेल तर त्या समाजाचा आपल्या नेत्याला आपल्या गावात आपल्या घरी बोलवण्याचा अधिकार काढून घेतला जात नाही का? मराठ्यांचं आरक्षण हा इतरांसाठी तितका जिव्हाळ्याचा विषय असेल का? विचार करा मित्रांनो. आणि म्हणून हे सगळं आंदोलन सरकारच्या हाताबाहेर गेलं आहे असं मला वाटायला लागतं. आणि सरकारच्या हाताबाहेर गेलं हे एवढ्यासाठी म्हणायचं की त्यामागे ज्या प्रकारे काही ताकदी लागलेले आहेत, हे बघितलं सगळं आंदोलनाचं स्वरूप. तर हा वंचितांचा लढा उरला आहे का हा प्रश्न विचारणं भाग आहे. ज्या प्रकारचं छगन भुजबळ यांनी प्रश्न विचारला होता त्याकडे किती लोकांनी गंभीरपणे बघितलं. जे काय मेळावे जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या इतर कुठल्या कुठल्या भागामध्ये घेतले, त्यासाठी ज्या प्रकारचा पैसा ओतला गेला, करोडो रुपयाचा चुराडा करण्यात आला. उद्या हा सगळा विषय आणि हा सगळा खर्च, त्याची भव्यता दिव्यता हा विषय जर कोर्टापर्यंत गेला तर जे मराठे आंदोलनासाठी असे करोडो रुपये खर्चू शकतात ते मागासलेले किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, हे कोर्टात मान्य होईल का? मला असं वाटतं की या आंदोलनाची जी भव्यता दिव्यता दाखवण्याचा कुठून ना कुठून प्रयत्न झालेला आहे आणि त्यासाठी अक्षरशः करोडो रुपयांचा चुराडा करण्यात आलेला आहे. तो बघितल्यानंतर उद्या हा विषय सगळा परत एकदा कोर्टात जाणार आहे आणि त्या कोर्टात गेल्यानंतर इतर काय पुरावे वगैरे दावे युक्तिवाद केले जातील ते बाजूला ठेवा. सगळ्यात मोठा मागासलेले नाहीत हे म्हणायला या आंदोलनातला खर्च आणि त्याची भव्यता दिव्यता बघितली तरी उत्तर मिळेल की आंदोलन वंचितांचं नाही आहे, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांचं नाही, तर अतिशय आर्थिकदृष्ट्या सशक्त आहेत, बलशाली आहेत याचा पुरावा म्हणून या आंदोलनावर झालेला खर्च आणि त्याचं चित्रण हे कोर्टात ठेवलं जाईल आणि युक्तिवाद म्हणून वापरलं जाईल. जरांगे हे इतके मुरब्बी मुत्सद्दी वगैरे नाही आहेत. त्यांनी कितीही बोलो की शिवाजी महाराजांकडून आम्ही गनिमी कावा शिकलो, जिथे शक्ती नाही तिथे युक्तीने काम करावं लागतं, हे शब्द फेकायला ठीक. रोज सकाळी 9 वाजता आपण पत्रकार परिषद बघतो, नुसते शब्दांचे बुडबुडे उडवले जातात ज्याच्यामध्ये ना तथ्य असतं ना सत्य असतं. त्यापेक्षा फुशारकी मारल्यासारखे जे शब्द जरांगे पाटील यांच्या तोंडून उच्चारले जातात, त्यामुळे आज मराठा समाज भारावलेला असेल तर ते चूक आहे असं मी म्हणणार नाही. कारण उत्तेजना देणारे शब्द आवडतात, पण ते खरे असतात का हे पण तपासून बघायला लागतं. आणि ते तपासून बघितलं नाही तर दीर्घकालीन सामाजिक घडामोडींमध्ये ते अतिशय हानिकारक ठरू शकतात. मला वाटतं अगदी सुरुवातीला मी हे आंदोलन मनोज जरांगे यांचं उपोषण आणि त्यानंतर सुरू झालेलं आंदोलन किंवा अनेक ठिकाणी झालेली जाळपोळ वगैरे वगैरे, नाकाबंदी, रस्ताबंदी, त्यानंतर मी एक विषय केलेला होता आणि त्याच्यात सांगितलं होतं की जरांगे पाटील यांनी दिल्लीतलं लोकपाल आंदोलन आणि जवळजवळ 40 वर्षापेक्षा अधिक काळ आधी झालेलं मुंबईतलं गिरणी कामगारांचं संपाचं प्रदीर्घ लांबलेलं आंदोलन, या 2 गोष्टींचा विचार करावा. तेव्हासुद्धा शहाण्याचे शब्द कोणी बोलायची हिंमत करत नव्हता. एक माणसाने हिंमत केली, त्याचं नाव होतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली जो प्रदीर्घ संप सुरू झाला मुंबईतल्या गिरणी कामगारांचा, तो शेवटपर्यंत थांबला नाही, शेवटपर्यंत संपला नाही. शेवटी गिरण्या संपल्या
कामगार संपला, पण संप अजून संपला नाही, तो चालूच आहे, कारण तो कोणी मागे घेतला नाही. बाळासाहेबांनी तेव्हा शहाण्यासारखे शब्द समजावण्याचा प्रयत्न केला होता. बाबारो, गिरण्या डबघाईला आलेल्या आहेत, हा धंदा बंद करून त्या गिरण्यांनी व्यापलेली जमीन विकण्यासाठी मालक टपलेले आहेत, त्यांना गिरण्या बंद करायच्या आहेत आणि दीर्घकाळ आजारी असलेला गिरण्यांचा उद्योग हा बंद पडला तर 2-2.5 लाख गिरणी कामगार हे देशोधडीला लागतील, कमीत कमी 2 लाख कुटुंब रस्त्यावर येतील. हे बोलणाऱ्या बाळासाहेबांना कामगार विरोधी ठरवलं गेलं होतं. सगळ्या माध्यमातून, सगळ्या कामगार वर्गातून ज्या गिरण गावामध्ये शिवसेनेचा उदय झाला, तिथून शिवसेनेला 1980 नंतरच्या जवळजवळ सगळ्या निवडणुकांमध्ये एक महापालिका वगळली तर दणका बसला होता. तिथे दत्ता सामंतांचे 3 आमदार निवडून आले, स्वतः दत्ता सामंत लोकसभेवर निवडून गेले. पण दुसरीकडे त्या गिरणी कामगारांची सगळी कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली, 1-1, 2-2 पिढ्या बाद झाल्या, हे विसरता कामा नये. पण तेव्हाची भाषा आठवा. जे कोणी आता 40-50 असतील त्यांना मी सांगतो ते कळू शकेल की कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, ही घोषणा होती. काय घेतलं आणि काय कोणी दिलं नाही, ती कुटुंब 2 लाख कुटुंब आणि संसार उद्ध्वस्त झाले. नेमकी तीच भाषा जर आज जरांगे पाटील बोलत असतील तर मग मला असं वाटतं थोडं सावध राहायला पाहिजे. जे कोणी अगदी आत्ता या विषयावर बोलत आहेत, भयंकर उत्साहित झालेले आहेत, प्रत्येक माध्यमातून मिळेल त्या साधनांचा वापर करून अटीतटीची भाषा बोलणारे आहेत, त्यांनी विसरू नये नेमकी हीच भाषा 4 दशकापूर्वी दत्ता सामंत बोलत होते, उत्तेजना देणारं बोलत होते. गिरणी कामगार उत्तेजित झालेला होता आणि अजूनही त्या गिरणी कामगारांना सरकारने धोरण स्वीकारलं तरी त्याच गिरण्यांच्या जागी ज्या काय वसाहती निर्माण झाल्या त्यामध्ये एक छोटी 300-250 स्क्वेअर फुटाची जागा द्यायचं धोरण म्हणून मान्य झालं, तरी अजूनही त्या जागा मिळालेल्या नाहीत. गेलं ते गेलं सगळं, पण निदान आम्हाला एक खोली द्या, यासाठी गयावया करायला लागत आहेत. सरकारचे आणि त्या बिल्डरांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. उत्साहात जोश असतो तेव्हा होश सोडलं की हेच होतं. मला वाटतं ज्या प्रकारे दत्ता सामंतांनी हट्टीपणा केला होता त्यापेक्षा जरांगे पाटील अजिबात वेगळ्या मार्गाने जात नाही आहेत, कारण ते स्वतःला कायद्यापेक्षा मोठं झालेलं समजतात आणि कुठल्याही सरकारने कितीही अध्यादेश लिहून दिले, मसुदा पाठवला तरी तो मसुदा कोर्टाच्या कसोटीवर, ऐरणीवर टिकणार आहे का याला महत्त्व आहे. कदाचित आठवडाभर मुंबईची कोंडी होईल, मुंबई ओलीस ठेवली जाईल, पण मग पुढे काय? कोणाला वाटेल की मी नकारात्मक बोलतोय, पण मी नकारात्मक बोलत नाही. अशा आंदोलनातून गिरणी कामगार उद्ध्वस्त होऊन गेला तशी इथे शक्यता नाही, कारण मराठे वेगवेगळ्या क्षेत्रात पसरलेले आहेत. पण राजकारणापासून, सार्वजनिक क्षेत्रापासून मराठा एकाकी पडत गेला पुढच्या कालखंडामध्ये, तर त्याचं श्रेय कोण घेणार आहे? जरांगे पाटील अंतरवली सराटीला निघून जातील आणि पुढे काय? आंदोलनाच्या मर्यादा ठेवून ते आंदोलन केलं तर त्याची फळं चाखता येतात आणि उत्तेजनाच्या आहारी जाऊन, उत्तेजित होऊन, जोश दाखवून काही केलं तर विषारी फळं चाखावी लागतात. हा इतिहास आहे आणि म्हणून मी हा विषय बोलायचं टाळलं होतं, पण आता राहवत नाही म्हणून सावधानतेचा इशारा देण्यासाठी हा व्हिडिओ केला. तो कोणाला आवडो न आवडो, पण मला माझ्या अंतर्मनाला पक्कं माहिती आहे की मराठ्यांचं सर्वाधिक नुकसान या आंदोलनातून होणार आहे. तर ते आपण सावध केलं नव्हतं, आपण मराठ्यांना गाफील राहू दिलं,
हे पाप आपल्या डोक्यावर नको म्हणूनच हा व्हिडिओ केला. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.